आज पोलीस अधीक्षक कार्यालय येथे वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर राजकीय दोषातून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे यासाठी बीडमधील कराड यांचे समर्थक एकवटले आहेत। बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर ठिय्या देत पोलीस अधीक्षकांना मागण्याचे निवेदन दिले आहे। वाल्मिक कराड यांचा कोणताही संबंध नसताना राजकीय द्वेषातून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो तात्काळ मागे घेण्याची मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे। नेमकं काय म्हणालेत समर्थक पाहूया। मस्साजोग येथील सरपंचाची जी हत्या झालेली आहे ही अत्यंत निर्दयी आहे। मात्र या प्रकरणामध्ये नाहक राजकारण म्हणून कुणी जर कुणाला गोवण्याचा प्रयत्न करणार असेल तर हे अत्यंत चुकीचे आहे आणि म्हणून वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर दाखल झालेला गुन्हा हा कुठंतरी स्वतःवरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि म्हणून याची विना चौकशी अशा पद्धतीनं गुन्हा दाखल करणं हे चुकीचं आहे। ही मागणी घेऊन या ठिकाणचे हे सर्व आंदोलक या ठिकाणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला हा जो गुन्हा आहे हा परत घ्यावा ही मागणी करते। हे जे प्रकार बीड जिल्ह्यामध्ये झालेले आहे, संतोष देशमुख यांच्या हत्याचं प्रकरण, त्या ठिकाणी त्या आरोपीला कडक शिक्षा करावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। हा जे खोटा गुन्हा वाल्मिक कराड यांच्या राजकीय दोषापोटी गुन्हा दाखल केलेला आहे, हे षड्यंत्र आपले धनंजय मुंडे साहेब यांना बदनाम करायचं आणि वाल्मिक कराड यांना बदनाम करण्याचं षड्यंत्र जे चालू आहे ते अत्यंत खोटा गुन्हा त्या ठिकाणी त्यांनी दाखल केलेला आहे। हे खोटा गुन्हा मागे घेऊन जे मारेकरी आहेत त्यांना एक कडक शिक्षा करण्यात यावी असं या ठिकाणी आम्ही निवेदन एसपी साहेबांना देण्यात आलेलं आहे।